गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठा निधी खर्च करावा लागतोय। ही बाब लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात आलेत। घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता उपविधी 2006 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास महापालिकेनं सुरुवात केली आहे। मुंबईकरांकडून दरमहा 100 रुपयांपासून ते 7,500 रुपये घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, महत्त्वाचा हा प्रस्ताव आहे आणि या संदर्भात हरकती मागवल्याचं सुद्धा कळतंय, कारण एक मोठा प्रश्न आहे सध्या मुंबई महानगरपालिकेसमोर। आशियातील सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात एक मोठी बातमी आता आपल्या समोर आलेली आहे। मुंबई शहर ज्या प्रमाणे विस्तारलेलं आहे, या शहरामध्ये दर दिवशी जेवढा कचरा हा निर्माण होतो, त्याचं जे कलेक्शन आहे, घनकचरा व्यवस्थापनाची जी जबाबदारी आहे ती मुंबई महानगरपालिकेची आहे। अशातच गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेला या कचरा व्यवस्थापनासाठी मोठा निधी खर्च करावा लागतो आणि ही बाब लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने आता हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। याचा एक जर याबद्दल माहिती घ्यायची झाली तर मुंबईकरांकडून दरमहा 100 रुपयांपासून 7,500 रुपयापर्यंत घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र यावर आता हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। आता हे जे शुल्क आकारलं जाणार आहे, यासाठी महानगरपालिकेचा जो नियम आहे त्याचा आधार घेण्यात आलेला आहे। या अंतर्गत महापालिका जी आहे ती सोसायट्या, चाळी, बहुमजली इमारत, हॉटेल आदी ठिकाणाहून विनाशुल्क कचरा आतापर्यंत उचलत होती, त्याची विल्हेवाट लावत होती। मात्र त्यावर आता शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या प्रकारची कारवाई सुरू झाली आहे। याचा एक आढावा घ्यायचा झाला तर समजा 50 चौरस मीटर क्षेत्रफळाचा जर सदनिका असेल तर त्यात 100 रुपये, 50 ते 300 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सदनिकेसाठी 500 रुपये, 300 चौरस मीटर क्षेत्रफळाहून अधिक मोठ्या सदनिकेसाठी 1,000 रुपये पडू शकतात। हे झालं रेसिडेन्शियल म्हणजे निवासी सदनिकांसाठी ही बाब होती। आता व्यावसायिक आस्थापनांसाठी 500 रुपये, गेस्ट हाऊस असेल तर 2,000 रुपये, हॉटेल्स असतील तर 750 रुपये, तारांकित नसलेले हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी 1500 रुपये आणि 3 तारांकित हॉटेल असतील तर 7,500, व्यावसायिक कार्यालय, सरकारी कार्यालय, बँक, विमा, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी 750 रुपये प्रस्तावित आहेत। एकंदरीत पाहता 50 खाटांची क्षमता असलेले जर दवाखाने असतील आणि 50 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या प्रयोगशाळेसाठी 2,000 रुपये ते 2,500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे। याचा जर आढावा घ्यायचा झाला तर असंही सांगितलं जात आहे की देशात बंगळूर, चेन्नई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी शुल्क आकारण्यात येते आणि असंच आता मुंबई महानगरपालिका सुद्धा करणार आहे। नक्कीच, आणि अर्थातच हा मोठा निर्णय असणार आहे, कारण सध्या अत्यंत मोठी डोकेदुखी बनलेला आहे हा विषय आणि या संदर्भात जर अशा पद्धतीनं कर आकारला गेला तरी नागरिकांमध्ये थोडीशी जागृती येईल, असाही कदाचित महापालिकेचा विचार असू शकतो। हरकतींवरती आता काय नेमकं होतं तेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी।